नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. काल दिल्लीत महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कारानं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या एकनाथ शिंदे माफ करा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो आहे शरद पवार यांच्या हस्ते जो आहे तो सत्कार करण्यात आला आणि हा सत्कार केल्याच्या नंतर कुठेतरी आज शिवसेनेचे प्रवक्ते अर्थात ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी थेटपणे शरद पवार यांच्यावरती टीका केलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आपला चर्चेचा विषय आहे एकनाथ शिंदेंचा शरद पवारांच्या हस्ते सन्मान आणि महाविकास आघाडीत बिघाडी का. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, काल राज्याच्या राजकारणामध्ये एक मोठी घडामोड घडलेली आहे. नवी दिल्लीमध्ये अर्थात दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अर्थात शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा थेटपणे सत्कार केलेला आहे, सन्मान करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं. थेटपणे संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावरतीच टीका केली. निश्चितच राजरत्न म्हणजे आपण जसं म्हटलं की शरद पवारांकडनं एकनाथ शिंदेचा सन्मान आणि महाविकास आघाडीत भूकंप अशा सगळ्या अनुषंगानेच या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या व्हायला सुरुवात झालेली आहे. खरं तर महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती परंपरा राहिलेली आहे की राजकारणाच्या वेळी राजकारण आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही म्हणजे जर आपण पाहिलं तर निवडणुकांच्या वेळी निवडणूक, इतर वेळी सगळ्याच पक्षांमध्ये सलोख्याचे संबंध या अगोदरही राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे निवडणुकीच्या काळात टीका टिप्पणी किंवा आवश्यक जे असेल तिथे टीका टिप्पणी करून व्यक्तिगत संबंध जे आहेत ते नेहमीच चांगले एकमेकांच्या राजकारण्यांचे राहिलेचं आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे विधानसभेमध्ये कितीही सत्ता पक्षावर आरोप झाले तरी मग लंच ब्रेकमध्ये सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष एकत्र टिफिन खाताना सुद्धा ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि कालचा जो कार्यक्रम होता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन च्या पार्श्वभूमीवर सरहद संस्था पुणे यांच्याकडून दिला जाणारा जो महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार होता तो राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना देण्यात आला. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष या नात्याने शरदचंद्र पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार जो आहे तो वितरण सोहळा त्या ठिकाणी एकनाथ शिंदेना देण्यात आला. ज्या व्यासपीठावर मग अगदी सरहदचे संजय नहार यांच्यापासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सहसंयोजक लेशपाल जवळगेंपासून ते अगदी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया शिंदे यांच्यापर्यंत अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते. अर्थातच दोन्ही नेते महाराष्ट्रातले. अशा वेळी एका महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नेत्याकडून महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलेल्या एका पक्षाचे प्रमुख असणाऱ्या नेत्याचा सत्कार होत असताना अर्थातच त्याच्याविषयी चांगले शब्द बोलणं, चांगले उद्गार बोलणं आणि या अनुषंगाने शरद पवारांनी एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा दिली असं म्हणत एकनाथ शिंदेंचं भर व्यासपीठावर जे आहे ते कौतुक केलं. तर लगेच एकनाथ शिंदेंनी सुद्धा शरद पवारांचं त्या ठिकाणी कौतुक केलं. जी महाराष्ट्राची संस्कृती आहे ती संस्कृती जपण्याचा प्रयत्न या दोन नेत्यांनी केला. मात्र ज्या अनुषंगाने ही सगळी चर्चा राजरत्न सुरू झाली त्याला निमित्त ठरलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानाचे की महाराष्ट्राचं राजकारण मध्ये गद्दारी करणाऱ्या व्यक्तीचा शरद पवार कसा काय सत्कार करतात, कसं काय कौतुक करतात असं संजय राऊत म्हणाले. त्यानंतर राजरत्न खरं तर ही सगळी चर्चा किंवा हे सगळं राजकारण जे आहे ते सुरू झाल्याचं पाहायला मिळतं. संकेत, जर तुला आज पाहिलं आपण ज्यावेळेस संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस त्यांनी एक विधान केलेलं आहे की हा सत्कार एकनाथ शिंदेचा नाही तर महाराष्ट्र फोडणाऱ्या अमित शहाचा आहे असं विधान त्यांनी केलंय. निश्चितच. आणि मग थेट लगेच त्याला सामाजिक न्याय राज्यमंत्री असणाऱ्या संजय शिरसाटांनीही प्रत्युत्तर दिलेलं आहे. महाराष्ट्रातल्या व्यक्तीचा गौरव होतोय, त्या पुरस्काराची गरिमा ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय त्या महादजी शिंदे यांच्या पराक्रमाची साक्ष आणि त्यांच्या नावाचा हा पुरस्कार एकनाथ शिंदे यांना मिळतोय. त्यामुळे त्या पुरस्काराची गरिमा राखणं गरजेचं आहे. मग तो मोदींचा पुरस्कार किंवा अमित शहाना मिळालेला पुरस्कार असं म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या व्यक्तीला तो पुरस्कार मिळतोय अशा अनुषंगाने संजय शिरसाटांनी स्टेटमेंट केल्याचं पाहायला मिळतं. मात्र राजरत्न या कार्यक्रमाच्या किंवा या पुरस्कार सोहळ्याच्या अनुषंगानं राजकारण करण्याची काही फार आवश्यकता नव्हती कारण तो कोणता राजकीय कार्यक्रम नव्हता. मात्र संजय राऊतांनी असं विधान का केलं किंवा मग त्याच्या मागे हे सगळं काय हे आता याच्यावरून पुन्हा राजकारण जे आहे ते सुरू झाल्याचं पाहायला मिळतं. संकेत, आज जर पाहिलं तर महसूल मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष असणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक वाक्य केलेलं आहे की महाराष्ट्रातली संस्कृती आणि संस्कार जपण्याचं काम शरद पवारांनी केलं. निश्चितच राजरत्न आपण जर पाहिलं तर जसं आपण पाहिलं तर ही जी जुन्या पिढीतले सगळे राजकारणी आहेत
शरद पवार साहेब तर ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळं शरद पवारांनी नेहमीच राजकारणाच्या ठिकाणी राजकारण, निवडणुकीच्या ठिकाणी विरोध जो आहे तो केल्याचं पाहायला मिळालंय. मात्र निवडणुकांच्या नंतर सुद्धा मग तो सत्ता पक्षातला नेता आहे, विरोधी पक्षातला नेता आहे, असं सगळं न पाहता त्यांनी मदत केल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे काही दिवसांअगोदरच जर आपण पाहिलं तर छगन भुजबळांनी शरद पवारांवर टीका केली. ती टीका मोठ्या प्रमाणावर गाजली देखील तेलगी स्कॅम आणि या सगळ्या अनुषंगानं कोल्हापूरच्या सभेत बोलताना. मात्र याच छगन भुजबळांनी ज्यावेळी शरद पवारांची भेट घेतली, त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मराठा विरुद्ध ओबीसी वादावर तोडगा काढावा अशी विनंती केली आणि ती विनंती मोठ्या मनाने शरद पवारांनी त्यावेळी मान्य केली होती. मग 2 वेळा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शरद पवार आणि एकनाथ शिंदेच्या भेटी झाल्या होत्या. सर्वपक्षीय बैठक देखील शरद पवारांनी सांगितल्यानंतर झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं राजकीय संस्कृतीत जपण्याचं आणि निवडणुकांनंतरचे सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध, सलोख्याचे संबंध जपण्याचं शरद पवार यांनी आजपर्यंत काम केलेलंच आहे. राजरत्न, याच्यामध्ये हा जो पुरस्कार ज्यावेळी प्रदान झाला त्यावेळेस त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की राजकारणामध्ये शरद पवारांची गुगली कोणाला समजत नाही असं विधान त्यांनी केलेलं आहे. आणि राज्याच्या राजकारणामध्ये चर्चा झाली संकेत हे कुठेतरी राजकारणातली गुगली म्हणायचं का याला? निश्चितच राजरत्न, जर आपण पाहिलं तर आता एक चर्चा, एक कयास असं देखील होत असते की शरद पवारांना जर एखाद्याची टीका जरी करायची असेल तर ते कुठल्याही हिंस्र शब्दांचा किंवा असंविधानिक शब्दांचा वापर न करता अगदी योग्य भाषेत शरद पवार हे टीका करत असतात. मात्र काल जर आपण पाहिलं तर नवीन महाराष्ट्र सदनामध्ये झालेला कार्यक्रम आणि राजकीय कार्यक्रम नसल्यामुळे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात तो कार्यक्रम पाहायला मिळाला. खरं तर अनेक वर्षांनी अशा स्वरूपाचा एक कार्यक्रम महाराष्ट्राला पाहायला मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. ही गुगली होती किंवा काय होतं हे भविष्यातलं महाराष्ट्राचं राजकारणाच्या अनुषंगाने याचा अंदाज आपल्याला येईलच. मात्र दोन्ही नेत्यांनी भरभरून एकमेकांचं कौतुक करत राजकारण विरहित मैत्री जी आहे ती जपण्याचा काल केलेला प्रयत्न आहे निश्चितच महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीसाठी सौंदर्यपूर्ण आहे असं म्हणायला काही हरकत नाही. राजरत्न, संकेत, राज्याच्या राजकारणामध्ये राजकीय भूकंप घडवणारे 2 व्यक्ती म्हणजे अर्थात शरद पवार यांनी त्यांच्या राजकारणामध्ये अनेक राजकीय भूकंप घडवलेले आहेत. तर नुकतंच त्यांनी राजकीय भूकंप घडवला ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. हे 2 व्यक्ती एकत्र येत आहेत आणि सध्या राज्याच्या राजकारणामध्ये सध्याची जी स्थिती आहे, जर तुला माहिती असेल ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीचं भारतीय जनता पक्षाला जागा मिळाल्या, जवळपास 133 जागा मिळालेल्या आहेत. त्यांना स्वबळावरती सत्तेत यायचं असेल तर केवळ 12 जागांची गरज होती. अशा वेळी कुठेतरी शिंदे सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होते. अशा वेळी त्यांना गृहमंत्री पद सुद्धा हवं होतं. त्यावेळेस त्यांना गृहमंत्री पद दिलं गेलं नाही. त्यांना उपमुख्यमंत्री पदावरती त्यांची बोलवण करण्यात आली. त्यांच्याकडे नगर विकास खातं देण्यात आलेलं आहे. बरोबर आहे. अशा वेळी जर आपण पाहिलं संकेत, त्यावेळेस नुकतीच आता राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्य पदावरून सुद्धा शिंदेना हटवण्यात आलेलं होतं. त्यानंतर शिंदेची नाराजी, त्यानंतर त्यांना परत एकदा ह्या समितीवरती घेण्यात आलं. नियमच बदलून नियम बदलून घेण्यात आलं. त्यामुळे कुठेतरी शिंदे महायुतीमध्ये कुठेतरी नाराज आहेत अशी चर्चा वारंवार सुरू आहे. पालकमंत्री पदाचा वाद आहे. या सगळ्या बाबींवरती या सगळ्या विषय सुरू असताना एकनाथ शिंदेंनी थेटपणे एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकाच व्यासपीठावरती येणं याकडे तू कसं बघतोस? आणि दुसरीकडे अजित पवार हे कुठेतरी देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाच्या अधिक जवळ जाताना दिसतात. या सगळ्या गोष्टींकडे तू कसं बघतोयस? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुद्धा म्हणजे जर आपण पाहिलं तर मला आठवतं 30 जून 2022ला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर विथिन 5 मिनिट शरद पवारांनी ट्विटरवर पोस्ट करून एकनाथ शिंदेचं अभिनंदन केलं होतं. सातारला आता 4था मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या रूपाने मिळालाय आणि राज्याच्या प्रगतीसाठी त्यांनी काम करत राहावं असं शरद पवार जे आहे ते म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं. राजरत्न, आपण जर पाहिलं तर अगदी सुरुवातीपासूनच विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर अनेक प्रसंग, अनेक घटना अशा घडल्या की ज्या घटनांमध्ये कुठेतरी एकनाथ शिंदेंना कॉर्नर करून भाजपा आणि अजित पवार जवळ येताना पाहायला मिळत आहेत किंवा त्या अनुषंगानं त्यांची मैत्री जी आहे ती अधिक बहरताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर भाजपा आणि शिवसेना जी आहे ती नैसर्गिक मित्रपक्ष आहे, आमचा नॅचरल अलायन्स आहे असं सगळे म्हणताना पाहायला मिळत होते. प्रत्यक्षात मात्र मागच्या काही दिवसांपासून ती स्थिती जी आहे ती बदलतानाच आपल्याला पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने निश्चितच या भेटीला विशेष महत्व होतं. कारण दोन्ही मोठे नेते दोघंही राज्याचे मुख्यमंत्री राहिले. शरद पवारांनी तर 4 वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद, केंद्रातले
मध्ये संरक्षण कृषी खात्यासारखं महत्वाचं एवढंच काय तर NDRFच्या स्थापनेमध्ये सुद्धा अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये त्याचे ते अध्यक्ष देखील राहिलेच आपल्याला पाहायला मिळत होतं. प्रदीर्घ अनुभव हे सगळे दोन नेते एकत्र आलेत. आता या दोन भेटीचे महाराष्ट्राच्या राजकारणावर कसे पडसाद उमटतात आणि जसं आपण म्हटलं तसं भाजपा आणि अजित पवारांची मैत्री बहरत असताना पुन्हा शिंदे पवारांच्या या भेटीमुळे आणखी काही त्याचे पडसाद उमटतायत का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. संकेत, जर तू पाहिलं असेल तर हिवाळी अधिवेशन जे होतं या अधिवेशनामध्ये अ, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख जे आहेत ते उद्धव ठाकरे त्यांनी त्या हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावलेली होती. त्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्र्यांचा सन्मान सुद्धा केलेला होता. त्यानंतर नुकतीच जर पाहिलं तर मिलिंद नार्वेकर यांनी जी घेतलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट असेल, त्याचबरोबर त्यांच्यासोबत जर पाहिलं तर सुभाष देसाई सुद्धा होते, अंबादास दानवे सुद्धा त्यांच्यासोबत होते. वारंवार अशी भेट होणं, मुख्यमंत्र्यांची भेट होणं, त्यानंतर आदित्य ठाकरेंकडून जरी मुख्यमंत्र्यांचं होणारं कौतुक असेल, या गोष्टींकडे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एकनाथ शिंदे कुठेतरी भाजपवरती नाराज आहेत अशी चर्चा सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला ठाकरे गट फडणवीसांच्या जवळ येतोय. त्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टींकडे आणि आता नुकतीच जी भेट झालेली आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची जी नुकतीच भेट झालेली आहे, त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये काही नवीन समीकरणं बनतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला पाहून कोणती नवीन समीकरणं बनतील असं तुला वाटतंय का? प्रथम दर्शनी तर राजारत्न हे सगळं असं होईल असं तर काही वाटत नाही की एकनाथ शिंदे अगदी महायुतीतून बाहेर पडतील आणि ते वेगळा काहीतरी निर्णय घेतील किंवा मग शरद पवारांनी सुद्धा वेळोवेळी पुरोगामी भूमिकेचाच पुरस्कार जो आहे तो केलेला आहे. त्यामुळे शरद पवारही तसा त्या तुलनेने शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि अशा सगळ्या वेळी शरद पवारही काही वेगळी निर्णय घेतील असं सध्या तरी वाटत नाही. राहिला प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांचा. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या सर्व पक्ष जे आहेत ते आता कुठेतरी स्वबळावर लढण्याच्या अनुषंगाने चाचपणी करतायत की काय किंवा त्या आपल्याला पाहायला मिळतंय. नाशिकमध्ये संजय राऊतांनी एक विधान केलं होतं की शिवसेना ठाणे, मुंबई, नाशिक आणि पुण्याची जी महापालिका आहे ती आम्ही स्वबळावर जी आहे ती लढू. त्या अनुषंगाने आमची चाचपणी देखील सुरू आहे. अर्थात आणि आजपर्यंत जरी आपण पाहिलं तरी अनेकदा सर्व पक्ष जरी केंद्रात राज्यात एकत्र असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी मात्र सगळे पक्ष स्वबळावर लढत असतात. कारण कार्यकर्त्यांना अनेक कार्यकर्ते असतात. या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी या दृष्टिकोनातनं हे सगळे निवडणुका म्हणजे महत्वाच्या निवडणुका अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनुषंगाने सगळे पक्ष त्या त्यावेळी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत असतात. आता जर आपण पाहिलं तर अगदी आता 25 फेब्रुवारीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टामध्ये न्यायालयीन याचिका देखील आहे. त्या याचिकेवर काय निर्णय होतो याच्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य अवलंबून आहे. आणि ह्या निकाल लागल्यानंतर निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर बहुतांश स्थिती जी आहे ती स्पष्ट होईल. मात्र तुर्तास तरी काही फार वेगळा बदल या सगळ्या भेटीमुळे काही फार मोठं महाराष्ट्राच्या राजकारणात घडेल असं तरी वाटत नाही. संकेत, याआधी ज्यावेळेस श्री शिवसेना रामजी सकपाळ त्यावेळी एकनाथ शिंदेनी बंड केलं, त्यावेळेस वारंवार होणारी संजय राऊत यांची विधानं असतील, संजय राऊत यांच्या विधानावरती शिवसेना नेत्यांनी मोठा आक्षेप सुद्धा घेतलेला होता. त्यांना सातत्याने होणारी संजय राऊतांची विधान, त्यानंतर ज्या निवडणुका झालेल्या होत्या आता विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीमधून शिवसेना ठाकरे गटाकडून जे संजय राऊत हे वक्तव्य करत होते, त्यामुळे कुठेतरी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये कुठेतरी वाद निर्माण झालेला होता. अशी जी वारंवार जी विधानं येत आहे संजय राऊत यांच्याकडून आणि काल जर पाहिलं तर काल ज्यावेळी शरद पवार यांनी एकनाथ शिंदेचा सन्मान केला आणि आज सकाळी जे संजय राऊत यांचं विधान आलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये दुरावा निर्माण होईल किंवा महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल अशी काही लक्षणं तुला वाटतायत का? महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल अशा चर्चा खरं तर राजरत्न या दोन भेटींमुळे सुरू झाल्या, या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीमुळे सुरू झाल्या. असं नाही तर मागच्या अनेक दिवसांपासून मग विजय वडेट्टीवार यांनी म्हणजे थेटपणे मला एवढंच म्हणायचं, थेटपणे संजय राऊत आता शरद पवारांना सल्ले देऊ लागलेले आहेत, त्यामुळे कुठं काही असं घडेल असं वाटतंय का? निश्चितच या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं, मी अगदी त्याच मुद्द्याकडे येणार होतो. विजय वडेट्टीवार यांनी एक वाईट मध्यंतरी दिला होता बघ, ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीतल्या जागा वाटपाचा घोळ कसा आम्हाला त्यामुळे सगळ्यांचा फटका बसला असं सगळं बोलल्याचं पाहायला मिळत होतं. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर संजय राऊतांची टीका ही नाना पटोलेंपर्यंत मर्यादित होती, संजय राऊतांची टीका ही विजय वडेट्टीवारांपर्यंत मर्यादित होती किंवा मग जयंत पाटलांपर्यंत जे आहेत म्हणजे राज्यातल्या नेत्यांपर्यंत मर्यादित होती. आज पहिल्यांदाच शरद पवारांनी थेटपणे शरद पवारांवर जी आहे ती टीका केलेली आहे. आणि या सगळ्यामुळे अर्थातच आता शरदचंद्र पवार पक्षाच्या भूमिकेवर महाविकास आघाडीचं भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळं
शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका आता काय राहते या सगळ्यानंतर हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र शरद पवार गटाकडनं अजूनपर्यंत तरी मला वाटतं राज्यात कुठली प्रतिक्रिया आली नाही. तिकडे मात्र अमोल मिटकरी प्रतिक्रिया देऊन मोकळे झालेत. अमोल मिटकरी म्हटलेत की कदाचित संजय राऊतांना पुरस्कार न मिळाल्यामुळे संजय राऊतांनी ही खंत व्यक्त केली असेल. त्यामुळे जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे सगळे बडे नेते जे आहेत हे सगळे शरदचंद्र पवार पक्षातले ते काय प्रतिक्रिया देत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे. आणि निश्चितपणे संकेत या प्रत्येक घटनेचे अपडेट आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतच राहूयात. यासाठीच तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.